गोविंद प्रभू तीर्थस्थान राजमठ या ठिकाणी आज आषाढी यात्रेनिमित्त भक्तगणांची रांग लागलेली आहे। या ठिकाणी सर्व संत महंत भक्तगण दंडवत या ठिकाणी प्रसाद वंदनासाठी उभे आहेत। श्री प्रभूंच्या दरबारामध्ये हा मंगलमय थाट, या थाटामध्ये सर्व भक्तगण देवपूजा वंदन, प्रसाद वंदन आणि परमेश्वराच्या या वंदन देवपूजा वंदनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी सर्व संत महंत दंडोत प्रसाद वंदनाची रांग। सर्व मठामध्ये विभिन्न प्रकारचे प्रसाद, वस्त्रप्रसाद, काष्टप्रसाद, कर्दम प्रसाद, धातुप्रसाद, दंडोत आदी प्रसादाची या ठिकाणी सर्व भक्त मंडळांची रांग लागलेली आहे। दंडवत पावसाची हजेरी आहे, साधारण पाऊस आहे। दंडवत प्रणाम, दंडवत सर्वांना आषाढी देवपूजा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दंडवत प्रणाम, दंडवत। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। अशा रीतीने रांगा लागलेल्या आहेत। सर्व भक्तगण आनंदानं शिस्तीमध्ये श्री प्रभू महाराजांचं स्थानवंदन करत आहेत। या ठिकाणी राजमठ संस्थानच्या ठिकाणी भक्तगणांची रांग श्री प्रभूच्या दर्शनाची अशा रीतीनं। या रिद्धपूर नगरीमध्ये तीर्थस्थानांची रेलचल आहे। कुठं श्री प्रभू महाराजांचे दांडी स्थान, दांडी आरोहण स्थान, कुठं आरोहणा स्थान, कुठं खेळ क्रीडा स्थान, कुठे पहुड स्थान, कुठे खेळ, नाना प्रकारची विभिन्न लीळांची स्थानं श्री प्रभूंच्या नगरीमध्ये आहेत। आणि अशा या पवित्र नगरीमध्ये हे राजमठामधील गाभारा देवाचा, या ठिकाणी अशा या पवित्र नगरीमध्ये प्रसाद वंदन पुजारी बाबाजी दंडवत करतात। सर्वांना दंडवत प्रणाम, दंडवत हे पाठीमागील सर्व स्थाने आहेत श्री प्रभू बाबाच्या नगरीमधील स्थानांच्या वंदनाला भक्तांची गर्दी प्रसाद वंदनासाठी सर्व भक्त मंडळ प्रत्येक मठामध्ये जात आहेत। प्रत्येक मठामध्ये या ठिकाणी त्रिपुरुष मठ, उंच मठ, राजमठ, तसेच श्री प्रभू महाराजांची कापूर विहीर अतिमंगलमय स्थाने या ठिकाणी आहेत। राजमठाच्या समोर अशा प्रकारानं आज आषाढी निमित्त रांगेमध्ये सद्भक्त उभे आहेत, बालगोपालही आहेत। या ठिकाणी सर्व सद्भक्त प्रसाद वंदनाची रांग लागलेली आहे आणि सर्व सद्भक्तांना या ठिकाणी अन्नछत्र आहे। या अन्नछत्रामध्ये सर्वांना चहा, नाश्ता, उदक, पाणी सर्वांची सोय आहे। तरी सर्व सद्भक्तांनी या ठिकाणी अन्नछत्रामध्ये येऊन या अन्नछत्राच्या श्री प्रभू महाराजांच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी या ठिकाणी राजमठचे पुजारी बंधू आणि या ठिकाणी आयोजक अन्नछत्र श्री प्रभू महाराजांचे या ठिकाणी अन्नछत्र आहे। या अन्नछत्रामध्ये संत महंतांची उपस्थिती या ठिकाणी हे विराजमान आहेत। सर्व मंडळी या ठिकाणी कार्यरत आहेत। उत्तम प्रकारची पाक निष्पत्ती होत आहे। पोळ्या झालेल्या आहेत, सर्वांनी भाजी होत आहे। आचार्य बंधू सर्व श्री प्रभूच्या नामस्मरणामध्ये असताना देवाचा हा स्वयंपाक पाणी होत आहे। सर्व आलेल्या भक्तांना चहा, नाश्ता, जेवणाची सोय उत्तम प्रकारे राजमठ संस्थानने केलेली आहे। राजमठ संस्थानचे पुजारी बाबा या ठिकाणी सर्वांना दंडवत प्रणाम। या ठिकाणी दुकाने आहेत सद्भक्तांना गाठ्या, पुस्तके, पारायणाची पुस्तके, देवपूजाचे साहित्य, वेळा अवसर साहित्य आदी सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत। पूजा सामग्री या ठिकाणी उपलब्ध आहे। दंडवत प्रणाम, वेगवेगळ्या मठामध्ये कुठं ताटाचा विशेष, कुठं तांबोळाचा विशेष दंडवत करत आहेत सर्व भक्त मंडळी। दंडवत कुठं तांबोळाचा, अशा रीतीने रांगा, दुकानं, पुष्पहार, विडे लाईनच्या लाईन लागलेली आहे। उत्तम प्रकारे पाऊस थांबलेला आहे। या ठिकाणी सर्व संत महंत प्रसाद वंदनासाठी तांबोळाचा विशेष, आरशाचा विशेष, ताटाचा विशेष, वज्रीचा विशेष, केशवाचा विशेष, चिन्हस्थळी अतिउत्तम प्रसाद वंदन या ठिकाणी श्री तळेगावकर मठ, श्री पाचरावत मठ, श्री पैठणकर मठ हे तिकोपाध्यायचे आवार आहे। आणि
श्री गोपीराज मठ, गोपीराज मठानंतर वैंदेशकर मठ, श्री वैंदेशकर मठ, त्यानंतर श्री दर्यापूरकर मठ, त्यानंतर श्री भगतराज मठ, श्री विश्वनाथ बाबांचा मठ, त्यानंतर श्री लासूरकर मठ, कान्हेराज मठ, तसेच श्री खामणीकर मठ, तसेच श्री जायराज मठ, तसे या सर्व मठांमध्ये रिद्धपुरातील सर्व मठांमध्ये प्रसाद वंदन आहे. दंडवत प्रणाम करत आहेत भक्त मंडळी. दंडवत दंडवत. सर्वांनी उत्तम शांततेनं प्रसाद वंदन रिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणी होत आहे. अशा प्रकारे दुकाने लागलेली आहेत. सर्व उपाराचे साहित्य, पूजा साहित्य आदी सर्व उपलब्ध आहेत. दंडो दंड. श्री विश्वनाथ बाबाजींच्या मठामध्ये प्रसाद वंदन या ठिकाणी श्री राऊळ सेवा आश्रम बाबाजी सर्वांचं स्वागत करत आहेत. दंडोत प्रणाम सर्वांना. दंडोत बाबांनाही खूप खूप दंडोत. भक्तगणांची रांग अशी राजविधीमध्ये आश्रमामध्ये सर्वांचे प्रसाद अशा रीतीने प्रसाद वंदन श्री दर्यापूरकर मठामध्ये सुरू होत आहेत. मुख्य वंदन या ठिकाणी आहे. पोपळ फोडणा, तांबोळ, ताट, वज्री अशा रीतीचं हे प्रसाद वंदन या ठिकाणी शिपाई बाबाचा विशेष आणि वरती फुलारी वंदन मुख्य वंदन प्रसाद वंदन होत आहे. या ठिकाणी श्री फुलारी मठ, फुलारी मठामध्ये श्री बाबाजी दर्यापूरकर बाबाजी मोठे बाबा आणि या ठिकाणी कुलवंदन फुलारी विशेष मूर्ती. आज उत्तम प्रकारे षोडशोपचारी पूजा, देवाला स्नान, सर्व भक्तांनी आरती आणि या ठिकाणी सर्वांचं वंदन झालेलं आहे. अशा रीतीनं प्रसाद वंदन चालू आहे. दंडवत. या ठिकाणी फुलारी वंदन तसेच पाटील बाबाचा विशेष या पाळण्याच्या पाठीमागे आहे. प्रसाद वंदन करून भक्त मंडळी पुढच्या मठात जात आहेत. सर्वांना घाई आहे प्रसाद वंदनाची आणि पुढील प्रसाद करण्यासाठी सर्वांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा रीतीने प्रसाद वंदन आहे. या ठिकाणी ओटा